बहिणीचं लग्न करून दिलं आणि ज्या गावामध्ये बहीण राहत होती त्या ठिकाणी हा देखील राहायला गेला. बहिणीच्या घराच्या शेजारीच याने एक नवीन घर बांधलं. घर बांधल्यानंतर तो त्या ठिकाणी राहू लागला. तो देखील विवाहितच होता. परंतु 5-6 महिने उलटून गेले आणि त्याच्या मनामध्ये जे होतं ती कोणाला चाहूल देखील पडली नव्हती, भनक देखील नव्हती. एका दिवशी त्यानं मध्यरात्री सगळे गाढ झोपेमध्ये गेल्यानंतर मध्यरात्री 12-1च्या आसपास बहिणीच्या घरामध्ये प्रवेश केला. आणि घरामध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण घरातील सदस्य झोपल्यामुळं जी त्याची भाची होती त्या भाचीला अलगद त्याने उचललं आणि तोंड दाबून तिला गावाच्या बाहेर आणलं. गावाच्या बाहेर आणल्याच्या नंतर एका निर्जन स्थळी म्हणजे शेतामध्ये घेऊन गेला. आणि मध्यरात्र होती, सगळा सामसुमाट होता, सगळीकडे शांतता पसरलेली होती, संपूर्ण गाव झोपेत होतं. त्यावेळेला त्या भाचीवर ज्याने अपहरण केलं तो त्या मुलीचा भाचा होता, मामा होता आणि ही भाची होती. त्या मामाना स्वतःच्या भाचीचं अपहरण केलं, मध्यरात्री घरातून घेऊन गेला आणि शेतामध्ये गेला. शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्या भाचीवर, त्या मुलीवर त्याने अत्याचार केला. मुलगी मूकबधीर होती, तिला बोलता येत नव्हतं, त्यामुळे आरडाओरडा करायचा विषयच नव्हता. त्या ठिकाणी त्याने पहाटे 4 वाजेपर्यंत त्या मुलीवर त्याने अत्याचार केला. त्यानंतर त्या मुलीला तिथेच सोडून दिलं आणि तो मामा नावाचा राक्षस तिथून फरार झाला. उजळल्यानंतर अंथरुणामध्ये मुलगी दिसत नाहीये म्हणून त्या आईची, घरच्या सदस्यांची तळमळ सुरू झाली. त्यानंतर सगळ्या गावामध्ये शोधाशोध सुरू केली, विचारपूस सुरू केली. सगळ्यांनी सांगितलं आम्ही कुठेच पाहिलं नाही. सकाळ झाली, सर्वांच्या धावपळीचा वेग वाढला आणि त्यावेळेला भावाकडे मदत मागण्यासाठी ती बहीण गेली. तेव्हा भाऊ देखील घरामध्ये नाहीये, रात्रीपासून फरार आहे असं दिसून आलं. त्यावेळेला त्यांच्या पोटामध्ये पाय शिरले, संशय आला. परंतु मामा असं करेल भाचीसोबत असं कोणाला वाटलं देखील नव्हतं. परंतु जसं जसं उजळलं, सकाळी 8-9 वाजत गेले. पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस गावामध्ये येतील तोपर्यंतच शेतामध्ये जे गावातील शेतकरी गेले त्यांना शेतामध्ये ती मुलगी बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसून आली. गावामध्ये कळवलं तोपर्यंत पोलीस आले. पोलिसांना त्या घटनास्थळी बोलवण्यात आलं. त्यानंतर मुलीची अवस्था पाहून मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली त्यावेळेस डॉक्टरांना तिच्यावर अत्याचार झाल्याचं रिपोर्टमध्ये प्राथमिकदर्शी माहिती समोर आली. मग ही अत्याचाराची घटना जी घडली ती नेमकं कोणी घडविली यासाठी मामा घरातून फरार आहे. संशयाची सुई मामाकडे फिरली. श्वान पथकाद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या काही तासामध्येच तो राक्षसी वृत्तीचा मामा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी अटक केली. आता यामध्ये विषय येतो तो म्हणजे मामा भाचीचं नातं, एक पवित्र नातं. आई वडिलांच्या नंतर जो आधार देणारा असतो तो म्हणजे मामा. मुलं बाळ आवडीने मामाच्या गावी जात असतात. मामाला अटक केल्याच्या नंतर त्या मामाने संपूर्ण कबुली जबाब दिला. पोलिसांनी त्याला कोर्टामध्ये हजर केलं. शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना घडलेली आहे बिहार राज्यातील भरकुंबा या ठिकाणी. बिहार राज्यातील ही घटना समोर आली. या घटनेमध्ये जे घडलं ते घटनाक्रम ऐकून अंगावर थरकाप सुटला. संपूर्ण जिल्हा हादरला. या धक्कादायक घटनेनंतर एकच प्रश्न उपस्थित राहतो, विश्वास कोणावर ठेवावा. आज महिलांच्या बाबतीत, महिलांच्या सुरक्षितते बाबतीत आज सर्वात मोठा प्रश्न गंभीर उपस्थित झालेला आहे. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? त्या आरोपी मामाला शिक्षा काय मिळायला पाहिजे? आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MFG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. अंगावर शहाऱ्या आणणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत, त्यामुळे सावध राहा, सुरक्षित राहा. आपल्या आसपासलं वातावरण कसं आहे हे पहा आणि कोणावरही विश्वास ठेवून आपले मुलं बाळ कोणाच्या स्वाधीन करू नका. त्यांच्यावर पाळत ठेवा.
देश दुनियातील चालू घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. भेटूया लवकरच पुढील न्यूज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.